तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी मैदानामध्ये उतरलेत। ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतात। सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन ते करतात आणि याच मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लक्ष केलंय। माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला पाहिजे? आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही, त्याचं काय इकडे तिकडे जाय? कशाला माझ्या नवऱ्यानी? तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही, पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये। बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन। चेष्टा नाही करत, सिरियस, मी चेष्टा करत नाही आहे। पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती। पर्स मध्ये कुठे पैसे देणार आहोत? तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं। आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीन में बैठो। मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मत? कुणाकडे बघून मत देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा। कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंट मध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।